त्या बॅक साईडला घेऊन गेले तेव्हा आम्हाला अंदाज आला, म्हटलं काहीतरी हे लफड्याचंच आहे. म्हणून बॅक साईडने जाऊन बघितलं तर तिकडे तो मोहन त्या झोपाळ्याच्या जवळ बसून त्या झोपाळ्याकडे बघून हसत बसत होता. बापरे. हा तर रात्री उशिरा किचनमधील काम संपवून राजेश व त्यांचा मित्र मागच्या दारी बसले होते. तेव्हा अचानक घामाघूम चेहऱ्याने आणि प्रचंड घाबरलेला मोहन त्यांच्या समोर आला. यांनी विचारलं, काय रे, काय झालं? तेव्हा मोहन म्हणाला की साहेब, मी काहीतरी वंगाळ पाहिलंय. हो, तर हा अनुभव माथेरानचा आहे संकेत. म्हणजे मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय. तर माथेरानला मी कामाला होतो. तर माथेरानला कामाला होतं तर आमच्या इथे स्टोर असतात ना, जिकडे आपण सामान म्हणजे ग्रोसरी वगैरे असतं, स्टोर असतं हॉटेलला. तर तिकडे एक मोहन नावाचा व्यक्ती काम करायचा आमच्या बरोबर. तर असं होतं की घराच्या बाहेर असायचो, त्यामुळे आणि माझा मित्र, लहानपणीचाच मित्र, ज्याच्याबरोबर शाळा आणि कॅटरिंग कॉलेज वगैरे एकत्र केलं, तो पण तिकडेच होता माझ्या बरोबर. तर रात्रीचे एक 11:30 12 वाजले असतील. तर आमची सवय काय होती, किचनच्या बाहेर आम्ही ना खुर्च्या टाकायचो आणि चहा किंवा कॉफी प्यायचो रात्रीच्या वेळेला. तर स्टोअर वगैरे त्या दिवशी स्टोअरचं काम जास्त होतं, म्हणून तो काम करत बसलेला होता आतमध्ये. काम म्हणजे साफसफाई वगैरे जे काय असतं ते करत होता आणि आम्ही आपले कॉफी पित होतो. आणि तेवढ्यात तो, आणि आमचं हॉटेल होतं ना, मोठं आहे. माथेरानला तू बघितलं असशील, मोठी म्हणजे रिसॉर्ट, मोस्टली रिसॉर्टच आहेत सगळे. तर त्याला 2 वे होते अकोमोडेशनला जायला. एक बॅक साईडनी होता, एक असा फ्रंट साईडनी, म्हणजे मेन ठिकाणून. तर सवय कशी होती, मोस्टली लोकांना मागच्या साईडनी पटापट निघायचे आणि जिकडनं मागच्या साईडनी निघताच वेळी सगळ्यांना किचन थ्रू पास व्हायला लागायचं आणि आम्ही किचनच्या मेन दारात कॉफी पीत बसायचो. तर मी आणि मित्र पीत होतो आणि तेवढ्यात हा मोहन असा म्हणजे दचकत घाबरत आला. तर मग त्याला विचारलं, अरे बाबा, काय रे, एवढा का दचकतोयस? आम्ही दोघांनी विचारलं. तो म्हणतो, काही नाही सर, वांगाळ बघितलं मी. तर म्हटलं, आधी आम्हाला काही कळलं नाही. तर म्हटलं, अरे काय झालं तरी काय? तो म्हणतो, चेहऱ्यावरनं कळत होतं, घामाघूम होता तो. तो म्हणतो, मी बॅक साईडनी येत होतो त्यावेळी, म्हणतो, तिथे आणि बॅक साईडला आमच्या इथे झोपाळे होते, 2 झोपाळे होते. तो म्हणतो, एका झोपाळ्यावर हिरवी साडी घातलेली बाई झोके घेत होती आणि माझ्याकडे बघून हसत होती. मग आम्ही दोघं 2 मिनिटात दचकलो. म्हटलं, हा कसला प्रकार? तर म्हटलं, त्याला हे केलं, म्हटलं, काही नाही, तू जाऊन झोप, काही प्रॉब्लेम नाही, बघूया आपण. ठीक आहे. मग तो गेला झोपायला. आम्ही आमची कॉफी वगैरे संपवली आणि आम्ही जाऊन आमच्या रूम मध्ये बसलो. तर थोड्या वेळाने स्टाफ धावत आला की, म्हणजे आमच्या इथे रात्री 2 सिक्युरिटी असायचे. एक सिक्युरिटी नाही ठेवत, कारण की एक माणूस घाबरतो मोठ्या रिसॉर्टमध्ये. तर सिक्युरिटीवाले आणि अजून एक स्टाफ धावत आला आणि आम्हाला दरवाजा वाजवला. कारण की आमच्या इथे कसं होतं, सिनियरचा वेगळा असायचं, ज्युनियरचा वेगळं होतं. ज्युनियरसाठी एक पूर्ण बिल्डिंग होती आणि ती 3 मजल्याची बिल्डिंग होती. 3रा मजला खाली होता. फक्त 2 मजल्यांमध्ये हे सगळा स्टाफ आरामात राहायचा. तर ते दरवाजा वाजवायला लागले तर आम्ही ओपन केला. म्हटलं, काय झालं रे? तर म्हणे, ते दोघंही नेपाळी होते सिक्युरिटीवाले. म्हणे, सर जरा हमारे साथ चलो ना, थोडा प्रॉब्लेम हो गया है. तर म्हणून आम्ही निघालो, दोघंही जण निघालो. तर जाऊन त्या बॅक साईडला घेऊन गेले तेव्हा आम्हाला अंदाज आला, म्हटलं काहीतरी हे लफड्याचंच आहे. म्हणून बॅक साईडने जाऊन बघितलं तर तिकडे तो मोहन त्या झोपाळ्याच्या जवळ बसून त्या झोपाळ्याकडे बघून हसत बसत होता. बापरे. तर ते बघितल्यावर आम्ही म्हटलं, हे आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागलो. तर तो सिक्युरिटीवाले कसा जरा तब्येतीने वगैरे हे होता आणि हा मोहन कसा बारीक सारीक एकदम. तर तो सिक्युरिटीवाला त्याला हिंदीत बोलायला लागला, अरे मोहन बस कर यार, नाटक बहुत हो गया, उठ जा, चल अभी. आणि असं बोलत बोलत जवळ गेला आणि संकेत विदिन अ सेकंड तो मोहन उठला आणि त्या सिक्युरिटीच्या कानाखाली सनगन खेचली आणि आणि म्हणजे तो सिक्युरिटीवाला एवढा, म्हणजे आता तोही तब्येतीने, एकंदर तुम्हाला माहिती असेल की संकेत, नेपाळी लोक जरा स्ट्रॉंग असतात. तोही कावरा वावरा झाला की एवढी जोरात त्याच्या कानाखाली बसली आणि
मग आम्ही त्याला तसंच सगळेच तिथेच उभे होतो. म्हटलं अरे होतंय काय? काही नाही, एक शब्द नाही बोलला. आमच्याकडे बघितलं आणि त्याच जी मागची साईड होती त्या वाटेने फटाफट निघून गेला. तर मग आम्ही यांना काय सांगितलं, म्हटलं जाऊन दे आजची रात्र. म्हटलं काहीतरी झालं असेल थोडंसं, त्याने आम्हाला सांगितलंय. त्यांना आम्ही काही एवढं काही सांगितलं नाही, कारण की मग काय होतं घाबरतात सगळेजण. म्हटलं जाऊन दे, उद्या आपण बघू. झालं, तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी हा कामावर आला सकाळी, पण त्याचं काही असं म्हणजे असं म्हणतात ना, जरा विचित्र होता वागणं थोडंसं. तर तरी आम्ही त्याला विचारलं, म्हटलं बाबा तुला काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आम्हाला दोघांनाच त्यांनी सांगितलेलं होतं आणि आम्ही कुणाला काही बोललो नाही, कारण काही अशा गोष्टी पसरवायच्या नसतात. तर म्हटलं अरे तुला काही प्रॉब्लेम आहे का? झालं का? म्हटलं नाही नाही म्हणतो, काय ठीक आहे. आणि झालं, मग रात्री आम्ही परत आम्ही आमच्या घरी आपल्या रूम मध्ये, आणि हे लोक सगळे त्या अकोमोडेशन मध्ये असायचे आणि एवढंही भरलेलं नव्हतं, ठराविक होता स्टाफ. आणि रात्री अचानक परत सेम तीच घटना. परत स्टाफ मधली दोघं जण आली आणि दरवाजा वाजवायला लागली. तर मग आम्ही बाहेर आलो. म्हटलं काय झालं रे? तर म्हणे सर जरा या ना, आपण बोलूया. म्हटलं मग आम्ही बाहेर पडलो. तर म्हणे सर असं झालं की म्हणे तो एक मुलगा होता आमच्यातला, किचन मधला होता. तो झोपलेला होता आणि तो म्हणतोय की सर मोहन माझ्या जवळ येऊन बसला आणि त्याला झोप लागलेली. आणि मोहन माझ्या बाजूला येऊन बसला कॉटच्या इथे आणि माझ्या डोक्यावरनं हात फिरवत होता. आणि म्हणे मी दचकलो आणि उठून बघितलं, तर म्हणे तो काहीतरी विचित्र बघून माझ्याकडे हसायला लागला. म्हटलं काय जरा जास्तच हे होत चाललं. मग म्हटलं आता करणार कधी काय? आणि संकेत तुला माहिती असेल, माथेरानवरनं तुम्हाला कुठलीही वस्तू, काही लागलं काही कुठेही, तर तुम्हाला खाली उतरायला लागतं. माथेरानमध्ये काही एवढ्या सोयी नाहीयेत. काही एवढं, मी 2 वर्ष काढली माथेरानमध्ये. तर म्हटलं हे परत प्रकरण काहीतरी वेगळं वाटतंय. आणि त्यात तो दिवस पण आम्ही म्हटलं जाऊन दे, ढकलूया. आता एक तर त्याच्या इथे कोणी झोपायला तयार नव्हतं. मग आम्ही काय केलं, त्याला म्हटलं बाबा तू फर्स्ट फ्लोअरला झोप, तिथे दोघं तिघं सिक्युरिटीवाले असतात, ते रात्री येऊन झोपतात. 3-3:30 वाजता, 4 वाजता असे येऊन झोपतात ते रात्री. म्हणजे जे काही टाइम असेल, सकाळपर्यंत अगदी कोणी थांबत नाही. 5च्या आधी ती लोक येतात, कारण की सकाळ होतेच ना, उजेड पडतो आणि मग मॉर्निंगवाला येतोच 5 पर्यंत. तर ठीक आहे, ते झालं. आणि मग परत तिसऱ्या दिवशी आम्ही येऊन आपल्या खोलीत झोपलो. मग सकाळी उठलो 6-6:30ला आणि आम्ही बाहेर पडलो. तर ते जे नाईट ड्युटीवाले 2 नेपाळी होते, ते आमच्या बाहेरच उभे राहून आमची वाट बघत होते. म्हणजे जवळजवळ सकाळी आम्ही असे उठायचो 7 वाजता वगैरे उठायचो. संकेत आपलं बरं वाटतं सकाळची हवा वगैरे खायला. त्या हिशोबाने आम्ही बाहेर पडलो, तर ते दोघं उभे. तर म्हटलं, आणि चेहऱ्यावरनं कळत होतं की ते घाबरलेले आहेत. तर म्हटलं झालं काय? तर म्हणतो रात्री आम्ही गेलो आता, म्हणतो 4-4:30ला झोपायला, 3:30-4ला. तर म्हणतो मोहनची कॉट, म्हणजे त्यांनी स्वतःची कॉट ना स्टीलची करून विकत घेतलेली. म्हणजे कंपनीची तो वापरायचा नाही, कारण की कंपनीचे संकेत साधारण एवढे खास नसतात. तो म्हणतो ती कॉट गदा हलत होती म्हणे. आणि तो बसून म्हणे आमच्याकडे फक्त हसत होता बघून. आणि ती आपोआप हलत होती. आणि ती आपोआप अशी हलतीये आणि तो हसतोय बघून यांच्याकडे. तर ते म्हणाले की सर आता काहीतरी बघायला लागेल, नाहीतर म्हणे मग, म्हणजे ते हिंदीतनं बोलत होते की आम्हाला मग नाहीतर शक्य नाहीये अकोमोडेशन मध्ये राहणं. हे आता 3रा दिवस आहे. आणि सुदैवाने सांगतो मी तुला संकेत, म्हणजे त्याच्यासाठी ते चांगली गोष्ट घडली की आमच्या इथे ना इलेक्ट्रिक असतं, त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा होता एक माणूस. तर तो असा मध्ये यायचा माथेरानला, नॉट ऑलवेज, कारण की त्यांची माणसं असतात. तर तो नेमका आला त्यावेळी, नेमका सुदैवाने. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही, म्हणजे त्या दिवशी जे सकाळी घडलं की ती कॉट हलत होती आणि तो हसत होता, तर आम्ही ते असेच रिसेप्शनवर बसलेलो होतो आणि त्याच विषयावर बोलत होतो की म्हटलं करायचं काय. आणि नेमका तो आला माणूस. त्याचं तसं मागचं पुढचं आम्हाला एवढं काही माहिती नव्हतं, पण आमच्याशी बोलायचा. तर जरा त्याला थोडासा गंभीर विषय वाटला, म्हणून त्याने विचारलं की काय झालं साहेब? तर म्हटलं आता काय, म्हटलं असं घडलं, म्हटलं एवढं सगळं इथे. म्हणतो माथेरानमध्ये तर साधारण कॉमन आहे ही गोष्टी म्हणे. तर म्हणे प्रॉब्लेम नाही म्हणे, मी बघतो. म्हटलं आता आपल्याला त्या माणसाबद्दलची काही माहिती नव्हती, पण त्या माणसाला या गोष्टीत ज्ञान होतं. या गोष्टीचं म्हणजे त्यांनी, म्हणजे असं
असं नाही म्हणू शकत की तो ती म्हणजे कोणी असं मांत्रिक वगैरे होता किंवा भगत होता असं नव्हतं, पण या गोष्टी कशा घालवायच्या हे त्याला अगदी चांगलं नॉलेज होतं. म्हणजे आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला कळलं. तर तो म्हणाला की मी येतो संध्याकाळी परत. तर म्हटलं ठीक आहे बाबा. तर तो 7:30, 8-9च्या सुमारास आला परत आणि त्याने हातातनं पानं घेऊन आलेला. संकेत कुठली पानं होती माहिती नाही, पानं आणलेली आपली जी झाडाची पानं असतात ना हिरवी मोठी. तर म्हणे चला सर म्हणे आपण जाऊ म्हणे, मोहनला बोलवा तिकडे. ऑलरेडी त्याला आम्ही सुट्टीच दिलेली, म्हटलं तू आरामच कर. तर तो रूम मध्ये बसलेला. तर जसा तो ही व्यक्ती आमच्या बरोबरची होती ती गेली, त्यांनी बघितल्याबरोबर त्यांनी त्याच्या काय लक्षात आलं काय माहिती नाही, तो आमच्याकडे म्हणजे तो जो इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टर होता ना त्यांनी आमच्याकडे बघून अशी एक मिश्किलीनी स्माइल देतात ना, हसतात ना, तसा हसला तो. तर म्हणजे त्याला काय कळलं ते माहिती नाही. त्यांनी काय केलं की दोन्ही पानं घट्ट त्याच्या कानाला लावली. संकेत दोन्ही पानं घट्ट लावली. आणि पानं जशी घट्ट लावली त्याच्या कानाला आणि ते काय त्यांचं काय असतं आय डोंट नो, जे म्हणतात ती लोक, असं काहीतरी तो पुटपुटला त्याच्या इथे, म्हणजे देवाचं वगैरे काय असेल ते. आणि तो मोहन जो बोलायला म्हणजे सुरू केलं त्यांनी, आणि तो आवाज कसा असायचा माहितीये, मध्येच बाईचा मध्येच पुरुषाचा. शपथ. मध्येच पुरुषाचा आवाज मध्येच बाईचा आवाज. बाईचा म्हणजे असा टोटली बाई नाही, पण तो कळत होता की तो साऊंड एक बाईसारखा येतोय. आणि मग त्यांनी ह्यांनी विचारलं की बाबा काय म्हणजे आता हे कसं हे निस्तरायचंय, काय हवंय काय तुम्हाला, म्हणजे तिला विचारलं जे कोण स्त्री असेल तर. मग तिने ते सांगितलं की मला ते साडी वगैरे जे काय असतं ते मागणं असतं त्यांचं. तर म्हणे ते सगळं माझं ठेवा आणि म्हणे माझं माथेरानमध्ये त्यांचं म्हणजे फॅमिली कोण आली असेल तर तिचा काहीतरी हे झाला अपघातात, तिचा तिथे हे झाला, मृत्यू झालेला होता. म्हणजे पॉइंटवर कुठे घसरली वगैरे होती, ती कड्यात पडली वगैरे असं झालेलं होतं ते प्रकार. तर ते सगळं म्हणजे बघताना इतकं हॉरिबल होतं. आणि मग नंतर मग या प्रकारे मग त्यांनी सगळं ते केलं आणि मग त्या मोहनला बरं वाटलं. म्हणजे हा माझ्या डोळ्यात देखतचा अनुभव आहे संकेत. तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता. आणि हो, असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.